मिशन संपूर्ण ते मिशन सफल असा हा बजेट आहे. म्हणजे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेला हा बजेट आहे. ऑफकोर्स हा बजेट पूर्णपणे प्रशासनाने बनवलेला आहे. यामध्ये कुठेही नगरसेवकांचा सहभाग नव्हता. आणि त्याप्रमाणे म्हटल्याप्रमाणे AI टेक्नॉलॉजी किंवा AI तंत्रज्ञान हे येणाऱ्या नवीन पिढीसाठी अत्यंत आवश्यक आहे. आणि हे AI तंत्रज्ञानाच्या प्रयोगशाळा चालू करण्याबाबत आम्ही कटिबद्ध आहोत. हा आमचा वचननामा आहे. त्याच्यामुळे प्रशासनाशी चर्चा करून येणाऱ्या पुढच्या बजेटवरती चर्चा असणारच आहे. त्यामध्ये आम्ही त्या बाबतीत एक भरीव तरतूद करून घेऊ. आता केवळ प्रशासनानंच हा बजेट तयार केला असल्या कारणानं याच्यावरती आता सत्ताधाऱ्यांची छाप दिसत नाहीये. येणाऱ्या काळामध्ये म्हणजे हे बजेट ज्यावेळेस राबवलं जाईल या काळामध्ये काही अंतर्गत तरतुदी केल्या जातील का आणि विशेषतः मराठी शाळांसाठी काय प्रयत्न केले जातील? नक्कीच, कारण हा संपूर्ण बजेट जो आहे गेली 4 वर्षे सभागृहच नसल्यामुळे नगरसेवक नसल्यामुळे त्याच्यावर नगरसेवकांची छापच नाही. आणि आता होणारा जे चर्चासत्र असेल त्याच्यामध्ये आमचे नगरसेवक काही विरोधी पक्षांकडून देखील सूचना येतील. त्या सूचनेचा त्या ज्या संकल्पना असेल त्या संकल्पना आम्ही येणाऱ्या पुढच्या जो वर्ष असेल त्या वर्षभरात संपूर्णपणे प्रशासनाकडून त्या राबवून घेतल्या जातीलच. राहिली गोष्ट मराठी शाळांबाबत तर त्या शाळेची चिंता आम्हाला देखील आहे. मराठी शाळा दिवसेंदिवस त्यांची पटसंख्या कमी होत चालली आहे हे आम्हाला देखील कळत आहे. ती पटसंख्या वाढवावी आणि मराठी शाळा आपल्या वाढवण्यासाठी जे सर्वतोपरी प्रयत्न आम्हाला करता येतील ते आम्ही करूच. आणि ते येणाऱ्या चर्चासत्रांमध्ये तुम्हाला दिसेलच. आणि त्याच्यासाठी आम्ही कुठल्याही प्रकारे त्यामध्ये तडजोड केली जाणार नाही. शालेय इमारतींसाठी आणि त्यांची हे करण्यासाठी देखभाल करण्यासाठी जवळपास 340 कोटींची तरतूद केली जाते. शालेय इमारती म्हणजे शाळा ज्या आहेत महानगरपालिकेच्या बांधकाम मग त्या बांधकामासाठी किंवा त्यांची दुरुस्ती करण्यासाठी 340 कोटी तरतूद 340 कोटींची आहे. योग्य तरतूद आहे का? कारण की मोठ्या प्रमाणात शाळांची दुरवस्था मुंबईमध्ये आहे. नक्कीच ही तरतूद अतिशय कमी आहे. मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे प्रशासनाचा ह्याच्यावरती संपूर्ण प्रभाव दिसतो आहे. प्रत्येक नगरसेवकांच्या आता मला 2-3 दिवसात प्रत्येक नगरसेवक येऊन भेटतात की बाबा आमच्या शाळेमध्ये ही कमतरता आहे, आमच्या शाळेची ही दुरावस्था आहे. ही जी तरतूद आहे ही अतिशय कमी आहे. त्यांच्या मागण्या लक्षात घेता येणाऱ्या काळामध्ये जो काही तरतुदी असतील त्या तरतुदी करून त्या तरतुदींचा संपूर्ण वर्षकाळात कसा काय वापर केला जाईल याच्यावर आम्ही अंकुश ठेवणार. या अर्थसंकल्पातून एक महत्त्वाची बाब समोर आलेली ती म्हणजे की राज्य शासनाकडून मुंबई महापालिकेच्या ही शिक्षण समितीसाठी जी तरतूद केली जाते, निधी दिला जातो तो 7,241.38 कोटी बाकी आहे. त्याच्यात आता नव्याने तुम्ही 600 कोटीची तरतूद केलेली. एवढे पैसे राज्य शासनाकडून महापालिकेकडे किंवा तुमच्या समितीकडे येणे अपेक्षित आहे. त्याच्यासाठी आता काय पुढची टप्पेवारी असेल, कारवाई असेल? या संदर्भात मी सभागृह नेत्याची स्वतः जातीने संदर्भात पूर्णपणे म्हणजे त्यांच्यासमोर विचारविनिमय करून राज्य सरकारकडे ह्याचा पूर्णपणे पाठपुरावा करण्यात येईल. एकीकडे आपण इंग्रजी भाषा प्रयोगशाळा नवीन CBSE शाळा अंधेरी पूर्वमध्ये उघडतो आहोत. यासोबतच डिजिटल क्लासरूम ज्या पहिल्यापासून आहेत त्याच्यावर सुद्धा भरीव तरतूद आहे. प्रशासनानं या बाबी लक्षात घेतलेल्या आहेत. इंग्रजी भाषा प्रयोगशाळा आपण नव्याने करतो आहोत. मात्र तरी सुद्धा मराठी भाषेसाठी वेगळे प्रयत्न नाही. तुम्ही म्हणताय की आगामी काळामध्ये म्हणजे आगामी वर्षामध्ये आपण तशी तरतूद करता येईल का, चर्चासत्रांच्या माध्यमातून काहीतरी उपाय करण्याचा प्रयत्न करू. मात्र आता जर तरतूद केलेली नसेल तर काय उपाय काढणार? कारण एकीकडे थकबाकी सुद्धा आहे राज्य शासनाकडून येणारी, दुसरीकडे तिजोरीला सुद्धा गळती आहे. तर त्याच्यामुळे नेमका काय प्रयत्न केला जाणार? मी म्हटल्याप्रमाणे आता हे बजेट आयुक्तांनी मांडलेलं आहे. येणाऱ्या काही 10 दिवसाच्या 15 दिवसाच्या काळामध्ये त्याच्यावर चर्चा होईल. आमच्याही काही डोक्यात सत्ताधारी डोक्यात आमच्याही काही मनात काही विचार आहेत. ह्या मराठी शाळांमध्ये पटसंख्या कशी वाचवावी किंवा कशी वाढवावी आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मी म्हटल्याप्रमाणे कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. मग ते फंड असो किंवा आर्थिक गोष्टी असो यामध्ये कुठलीही तडजोड केली जाणार नाही. मराठी शाळा ह्या वाचल्याच पाहिजे आणि मग त्याच्यासाठी जे काही तरतुदी करता येतील तेवढ्या तरतुदी आम्ही करू. महायुती वचन पाळणार का? वचननाम्यात दिले नक्कीच महायुती वचननाम्यामध्ये जे वचननामा दिलेला आहे ते आम्ही पाळू. एक शेवटचा एक मराठी शेवटचा आहे की शाळेतल्या मोफत बेस सेवा जी ती दिली जात आहे. पण विशेष बाब म्हणजे की बसचे मागच्या अनेक दिवसांपासून होणारे अपघात आणि बसमध्ये नसलेले CCTV यावर कशी बसची कमतरता यावर कसं वचक बसवलं जाईल?
यावरती आताच मी म्हटल्याप्रमाणे बेस्ट मुलांना शाळेतून घरातून शाळेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण जी बेस्ट सेवा मोफत दिली आहे ती तशीच चालू राहील. हां, त्याच्यामध्ये जर कॅमेरे नसतील, त्याच्यामध्ये जर त्यांच्या सुरक्षेसाठी काही यंत्रणा नसतील, तर त्या संदर्भात बेस्ट समिती अध्यक्षांशी मी चर्चा करेन आणि त्यावरती ज्या मुलांसाठी, मुलींसाठी, विद्यार्थ्यांसाठी सुरक्षेसाठी ज्या काही उपाययोजना असतील त्या उपाययोजना आम्ही करून घेऊ. मुलींसाठी उपस्थिती भत्ता आपण देतो आहोत, तो कमी आहे का? आणि असा उपस्थिती भत्ता BMC शाळांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांसाठीच म्हणजे मुला मुलींसाठीच दिला पाहिजे? नक्कीच BMC कडनं जो महानगरपालिकेकडनं जो मुलींसाठी भत्ता दिला तो मला वाटतं 1 रुपया असा असतो आणि तो आजच्या ह्याच्याप्रमाणे बघाल तर तो फार अतिशय कमी आहे. तो आमचा वाढवण्याचा माणूस आहे आणि नुसतं मुलींसाठीच नाही तर तो मुलांसाठी देखील आम्ही तो उपस्थिती भत्ता आम्ही चालू करणार. काही जर 7,000 करोड गव्हर्नमेंट आले तर त्याने फायदा होईल. नक्कीच. त्याच्यात काय म्हणजे प्रयत्न पुढची पावलं काय असतील? नाही, मी म्हटल्याप्रमाणे आम्ही ह्या जे आमचे जे सभागृह नेते आहेत ह्याच्यापासून ह्या गोष्टीवरती आम्ही चर्चा करू. ह्याच्या सरकारकडनं हे जे उरलेले आमचं जे काही 7,000 कोटी जे काही आहेत ते कशा प्रकारे आम्ही आणू शकू ह्याच्यावरती आम्ही पाठपुरावा देखील करू. गरज पडली तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची देखील आम्ही भेट घेऊ आणि मग त्याच्या संदर्भात पुढच्या मार्गक्रमण करू. जानकारी दे दीजिए एजुकेशन बजट में इस वर्ष जो है स्कूली विभाग के लिए विद्यार्थियों के लिए क्या कुछ विशेष है? मैंने पहले ही बोला कि मिशन संपूर्ण ते मिशन सफल ये हमारा मिशन रहेगा और उसके लिए जितने भी प्रावधान करने थे विद्यार्थियों का पूर्णपणे विकास करने के लिए वो हमने इस बजट में किया हुआ है. विज्ञान प्रयोगशाला का जो नूतनीकरण है उसके लिए सिर्फ 10 लाख की तरतूद की गई है, तो मैम ये बहुत कम नहीं है. इसके साथ साथ जो जोनल कॉन्ट्रैक्टर है उसके लिए 16 करोड़ रुपए की तरतूद है, 16.52 करोड़. तो मैम ये बहुत कॉन्ट्राडिक्टरी है और एक तरफ बजटनामे में उल्लेख है कि AI शाले का हम लोग मतलब शुरू करेंगे, पर इस बार मैम बजट में AI का कुछ भी उल्लेख नहीं है, तो मैम इसको कैसे आप वचननामा पूर्ति कैसे करेंगे? ये बजट जो है ये पूरा प्रशासन ने बनाया हुआ बजट है. इसके ऊपर ना नगर सेवक की छाप है ना हमारे किसी सत्ताधारी की छाप दिख रही है. इसके लिए जो भी तरतूद रहेगी, जैसे आपने बोला AI या फिर जो और आपने जिसका भी उल्लेख किया उसके लिए जितनी भी तरतूद करनी रहेगी हम सब सभागृह मिलके इस बारे में चर्चा करके इसके लिए हम आने वाले आगामी अर्थ संकल्प में मतलब जो भी पूरा करना है उसके लिए हम तरतूद करेंगे. AI और डिजिटल लर्निंग को लेकर बजट जो है वो किस तरह से विद्यार्थियों के लिए जो है पेश किया जाएगा, आगे बढ़ाया जाएगा? AI टेक्नोलॉजी के लिए और डिजिटल टेक्नोलॉजी के लिए जितने भी लैब खोलनी पड़ेगी विद्यार्थियों के लिए, पहले प्रायोगिक तत्वानुसार हम लोग पहले सिटी और 2 उपनगर में हम उसकी लैब खोलेंगे. फिर उसके बाद और डेवलपमेंट करते हुए जितनी हो सके हमारी तो यही मांग रहेगी हर स्कूल में हम AI लैब खोलें, लेकिन उसके ऊपर वर्किंग करना और कैसा हो सकता है इसके ऊपर हम चर्चा करेंगे. 17 जो है पुराने स्कूल्स उन्हें रिपेयर किया जाएगा, लेकिन 17 पुराने स्कूल्स जो है उन्हें 17 किया जाएगा. 17 हाँ 17 हाँ. तो इसकी संख्या 17 ही नहीं बल्कि मुंबई में, महाराष्ट्र में कई ऐसे स्कूल हैं जिनकी अवस्था बहुत खराब है, तो उसके लिए क्या क्या कदम उठाएंगे? अभी जो प्रावधान किया है स्कूल रिपेयर करने के लिए और करने के लिए वो बहुत कम है. हमारा प्रशासन के साथ बैठ के इसके ऊपर हम चर्चा जरूर करेंगे और उसके लिए और प्रावधान हम जरूर करेंगे. मैडम इस बजट में उर्दू शिक्षा को जो है उसको बहाल करने के लिए या उसकी जो स्थिति है वो सुधरे, इसके लिए क्या कुछ प्रयास किए जा रहे हैं? सिर्फ उर्दू के लिए हम प्रयास कर रहे हैं ऐसा नहीं है. हमारे लिए सब विद्यार्थी सब समान है और हम सब सब जितने भी महानगर पालिका के स्कूल रहेंगे उसका पूरा विकास कैसे हो इसके लिए हम प्रयास करेंगे. ठीक है. मैम एक आखिरी सवाल है, ये जो ICSE, CBSE, IGCSE और IB शिक्षा मंडल है, ये ऐसी स्कूल्स मैम कितनी आप बनाना चाहेंगे मुंबई के लिए आने वाले आपके जो आने वाले समय में अभी आप देखेंगे CBSE ICSE के लिए विद्यार्थियों की संख्या बढ़ रही है, उनकी मांग जरूर बढ़ रही है, लेकिन उनके लिए जो टेक्नोलॉजी है उनके लिए जो भी ये प्रावधान रहेगा, जितने भी भूखंड रहेंगे या जितने भी हम नए स्कूल बनाएंगे उस कितने बना सकते हैं और उसके लिए
ट्रेनिंग भी जितनी मतलब टीचर्स को ट्रेनिंग देनी भी उतनी ज़रूरत है। वो पूरा उसका विचार विनिमय करके जितनी हो सके हम उतनी बढ़ाने की कोशिश करेंगे। 5 सालों में क्या रिवैम्प देखने मिलेगा मुंबई की स्कूलों में? आईसीएसई, सीबीएसई, आईसीएसई बोर्ड का एंट्रेंस होगा नहीं होगा? उनका एंट्रेंस ज़रूर होगा, क्योंकि दिस इज़ अ कॉम्पिटिटिव, मैंने बोला कॉम्पिटिटिव ये है, और हमारे बच्चे भी उस आईसीएसई सीबीएसई बोर्ड में जाना चाहते हैं। लेकिन उसके साथ साथ मराठी माध्यमिक स्कूल और हमारे इतर माध्यमिक स्कूल भी चलती रहेगी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।